सिंदूर ऑपरेशन दरम्यान शहीद झालेल्या जवानांना स्मरणार्थ भाजपच्या वतीने आज हिंगोली शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। हिंगोली जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून आज माझा दौरा ठरला होता आणि पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला आणि त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये केवळ हिंदू समाजातील आमच्या बंधूंना त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि म्हणून आपल्या भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने अतिरेक्यांना उत्तर देण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर त्यांनी केलं आणि त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये जो आपल्या भारतीय सैनिकाला यश मिळालं, आज देशामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत भारतीय सेनेच्या बद्दल मनामध्ये आत्मीयता आहे। भारतीय सेनेबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये गौरव आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतभरामध्ये प्रत्येक जण भारतीय सेनेचे आभार मानण्यासाठी, भारतीय सेनेचे धन्यवाद मानण्यासाठी अशा पद्धतीच्या तिरंग्या रॅल्या काढत आहेत आणि हिंगोली शहरामध्ये देखील ही रॅली या ठिकाणी होत आहे। समजल्यानंतर मी माझ्यासह माझे सहयोगी आमचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष घुगे साहेब आणि माझे सगळे सहकारी आम्ही ह्या देशप्रेमी म्हणून या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि भारतीय सेनेवरती आम्हाला अभिमान आहे आणि भारतीय सेनेच्या आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचे एक प्रतीक हिंगोलीकरांनी या ठिकाणी ही रॅली करून जे दाखवलेलं आहे। हिंगोलीकरांचे मी मनापासून आभार मानते, अभिनंदन करते आणि ह्याच छोट्या छोट्या आपल्या अशा कार्यक्रमांमुळे निश्चितच भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढतं आणि आपण केवळ भारतीय सैन्य दलामुळे या ठिकाणी सुरक्षित आहोत आणि आपल्या देशाला सुद्धा कणखर असं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपाने लाभलेलं आहे। म्हणून आपण बघितलं, आपणच नाही तर संपूर्ण जगाने बघितलं की भारत आता सज्ज आहे जशास तसे उत्तर देण्यासाठी। म्हणून पाकिस्ताननी आतंकवादी कारवाया करणाऱ्या संघटनांना जे त्यांनी तिथं पोचतात त्यांना ते पोचणं थांबवलं पाहिजे, नाही तर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत हे सुद्धा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे। म्हणून मोदीजींच्या आणि भारतीय सैनिक दलाचं आभार मानण्यासाठी हे हिंगोलीकरांनी जी तिरंगा रॅली या ठिकाणी काढली, त्या रॅलीमध्ये आम्ही राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून सहभागी झालेलो आहोत।